मी हे शहर सोडून जाणार आहे कायमचं. काय? राजवीर आणि तुझ्यापासून खूप दूर जायचंय मला. माझ्यासारख्या कमनशिबी बाईची सावली सुद्धा तुमच्यावर पडायला नको. मी माझा निर्णय बदलणार नाही. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? का असं करताय? राजवीर आणि तुझ्या संसारावर मला माझी सावली सुद्धा पडू द्यायची नाही. तुम्ही खूप टोकाचा विचार करताय. मला हे अजिबात पटत नाही. नाही, मला नाही वाटत माझा निर्णय बदलेल. आई तुम्ही एकदा विचार करा. इतकी वर्ष तुम्ही तुमच्या मुलापासून लांब राहिला. इतक्या वर्षांनी तुमच्या आयुष्यात एक मुलगी आली पेइंग गेस्ट म्हणून, आणि ती मुलगी तुमची सून आहे, तुमच्या मुलाची बायको. हे सगळं घडलं कारण नियतीच्या मनात सुद्धा हेच होतं की तुमची आणि राजवीरची पुन्हा एकदा भेट व्हावी. पण मला नकोय हे सगळं. माझ्या नसण्याने माझा मुलगा सुखी होता, आणि माझ्या येण्याने तो जर दुःखी होणार असेल तर मला नाही राहायचंय त्याच्या आयुष्यात. कसलं दुःख? काय बोलताय तुम्ही? उलट राजवीरना तुमच्या प्रेमाची गरज आहे. नाही, त्याला माझी काहीही गरज नाहीये. त्याला तुझी गरज आहे. म्हणून सांगते मनवा, तू परत जा त्याच्याकडे. पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात कर. मी जर पुन्हा आले ना तर तो माझा तिरस्कारच करत राहील. राजवीर आता असं वागतात कारण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप गैरसमज आहे. तुम्हाला नाही वाटत का आपण हे सगळे गैरसमज दूर करायला हवे? त्याची काहीही गरज नाही. नाही, मला हे अजिबात पटत नाही आणि मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मला आता कोणीही थांबवू शकणार नाही. तू सुद्धा नाही. आई, राजवीर, जरा बोलायचं होतं. बोल. माझ्याशी सुद्धा असंच बोलणार आहेस का तू? मला माहितीये तुला माझा राग आला. नाही, बोल ना, मी ऐकतोय. प्लीज तू इकडे बस ना. काय झालंय माही? राजवीर, मी इकडे बस म्हणते ना, बस. आज दिवसभरात खाली आला नाहीस तो? ऑफिसचं काम होतं माही. अरे हे बघ, काय काय राजवीर, तुला आठवतं का लहानपणी तुला टायफॉइड झाला होता. अगदी कशानेच गुण येत नव्हता. साधनाने खूप उपास तपास केले, सगळ्या देवाने नवस बोलली, तेव्हा कुठं गुण आला तुला? माही प्लीज. राजवीर बैस. मी काय बोलते ते नीट ऐकून घे. बोल. अरे त्यावेळी तुला गुण आला, पण उपास तपास करून साधना मात्र आजारी पडली. त्यावेळी तिने हा ताईत तुला बांधला होता. पण जेव्हा तुझा देवावरचा विश्वास उडाला तेव्हा तू हा काढून फेकून दिलास. आठवलं? हो, पण आता का सांगते हे सगळं मला? तुला जाणीव करून द्यायला आले. तू तिचा कितीही राग करत असलास तरी ती तुझी जन्मदात्री आई आहे. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यावेळी सगळ्यांनी खोट्या बातमीवर विश्वास ठेवला होता, मी सुद्धा ठेवला होता. पण आता प्रत्यक्षात तिच्याशी बोलल्यानंतर सगळे गैरसमज दूर झाले. राजवीर, मला तुला आता एवढंच सांगायचंय राजवीर, साधना तेव्हाही वाईट नव्हती आणि आजही वाईट नाहीये. तिनं तुझ्यावर अन्याय केला असं तुला वाटतं, पण ती जर निरपराध असेल तर तुझ्या हातून तिच्यावर अन्याय होईल त्याचं काय? राजवीर, तू तिचा कितीही तिरस्कार केलास तरी ती तुझ्यावर प्रेमच करत राहणार. द्वेष करून काही हाती लागणार नाही बाळा. पण तू जर तिला आता स्वीकारलंस तर तुला एवढे दिवस जे हवं होतं ते आईचं प्रेम तुला मिळेल. येते मी.
चाललंय अक्काचं? मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते नाहीच म्हणतायत. तू परत एकदा समजव तिला. हो, मी बोलेन त्यांच्याशी, पण मामा आता नको. त्या काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. असं कसं ऐकून घेत नाही ती? हा, कसं ऐकून घेत नाही? हे सगळं स्वतःच्या हिमतीवर तिने उभं केलं ना, आणि ते सगळं सोडून जाणार आहे ती. मग तिला सांग, जर ती सोडून जाणार असेल ना सगळं, तर मी यापुढे तिच्याशी कधीच बोलणार नाही. नाहीतर थांब, मीच बोलतो तिच्याशी. मामा मामा प्लीज प्लीज असं काही करू नका. त्या झोपल्या आहेत. प्लीज थोडं शांतपणे घ्या. सांग ना, मी कसा शांत राहू? कसा शांत राहू? तुम्ही प्लीज चिडू नका. चिडून काय होणार आहे? तुम्हाला माहिती आहे ना आधीच काय चाललंय ते. तर तुम्ही पण त्यांच्यावर चिडलात तर त्या खचतील. आपणच त्यांना समजून घ्यायला हवं. प्लीज थोडं शांतपणे विचार करा. तू म्हणतेस ते खरंय. थोडा वेळ जाऊ दे, तिला शांत होऊ दे, मग आपण तिला नीट समजवू. पण काही झालं तरी आपण त्यांना इथून जाऊ नाही द्यायचंय. हो, हे खरंय. आपण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे मामा. हो. माई, काय रे? कुठे गेली होतीस तू? राजवीरशी बोलायला गेली होतीस का? हो. मग काय बोलला तो? तू काय सांगितलंस त्याला? काही विशेष नाही. असं होऊच शकत नाही माई. तुला मला सांगायचं नसेल तर स्पष्ट सरळ सांग तसं. प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच पाहिजे का रे? म्हणजे काय माई? अगं मुलगा आहे मी तुझा, वैरी नाहीये. नाही, काही नाही. मी समजवायला गेले होते त्याला. मग काय बोलला तो? म्हणजे नीट बोलला का तुझ्याशी, का अजूनही चिडलेलाच आहे? झालाय शांत. समजावलं त्याला मी. तू पण कमाल करतेस माई. तुला काय गरज होती साधना वहिनीच्या घरी जायची? तिने आपल्या घराण्याला कलंक लावलाय, आणि तुला हेही माहितीये राजवीरला जुन्या गोष्टी काढलेल्या आवडत नाहीत. त्रास होतो त्याला. हे बघ, तिने घराण्याला कुठलाही कलंक लावलेला नाहीये. कुणीतरी चुकीची बातमी दिली आणि त्यामुळे हे सगळं घडलं. म्हणजे काय म्हणायचं तुला माई? मला असं वाटतं की राजवीरच्या आयुष्यात ती पुन्हा आली तर त्याच्या दृष्टीने चांगलंच असेल ते. काय बोलतेस माई तू? अगं ती बाई पुन्हा आली तर राजवीर उद्ध्वस्त होईल, उद्ध्वस्त. असं काही होणार नाही. तू एकदा भेटलीस वहिनीला आणि लगेच तिच्या बाजूने बोलायला लागलीस. कारण मला खात्री आहे की तिने चुकीचं काही केलं नाहीये. मग दादा खोटं वागला असं म्हणायचंय का तुला? अरे, मी सांगितलं ना, पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीमुळे त्याचा राग वाढला आणि पुढे हे सगळं घडून गेलं. आई, तू आता जे बोलतेस हे राजवीरने ऐकलं तर खूप चिडेल तो. असं काही होणार नाही. मी आता ह्याच विषयावर त्याच्याशी बोलून आले. आणि तो काहीच बोलला नाही? नाही. माई, या बाईनी काय जादू केली तुझ्यावर की वहिनीच्या गोड गोड बोलण्याला फसलीस तू? मोहन, पुरे आता. पुरे कसं? हे बघ, तू कितीही तिच्या बाजूने उभी राहिलीस तरी मी मात्र राजवीरच्याच बाजूने आहे. आणि तुम्ही कितीही विरोध केला तरी मी तिच्याच बाजूने राहणार आहे. माई जरी साधना वहिनीच्या बाजूला वळली तरी राजवीरला तिच्याविषयी पुन्हा काहीही वाटता कामा नये. राजवीर, हॅलो. काय करताय? काही नाही. तुम्हाला आठवण येते ना माझी? मग परत का नाही येत मला?
राजवीर, तुम्हाला सगळं माहिती आहे, त्यामुळे मी आता या प्रश्नाचं उत्तर नाही देत. पण तुम्हालाही माहिती आहे ना सगळं, मग तरी का वागताय असं? म्हणून मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे, फक्त मी पण तेच म्हणते राजवीर, तुम्ही म्हणताय म्हणून मी घरी यायला पण तयार आहे, फक्त आईंना पण माझ्या बरोबर येऊ द्या. काय ऐकत नाही आहात तुम्ही माझं? बघा तुम्हीच आता काय करायचं ते. म्हणून मी जे काही झालं ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय आणि मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते, तुम्ही जो स्वतःचा भूतकाळ समजताय ना तो चुकीचा आहे, आणि तुम्हाला आता तो नीट करायचा चान्स मिळतोय आणि तुम्ही नाही म्हणताय. राजवीर, थोडी हिंमत करा, सत्याला सामोरं जायचा प्रयत्न तरी करा. आणखी किती दिवस असं लांब पळणार आहात तुम्ही? हॅलो, बोला, ऐकतोय. मला एवढंच म्हणायचं होतं. म्हणून का हट्ट करताय तुम्ही? मी हट्ट करतच नाहीये राजवीर. म्हणून तुम्हीच हट्ट करताय. म्हणून तुम्हालाही माहितीये माझं खूप प्रेम आहे म्हणून तुमच्या. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. माझं पण खूप प्रेम आहे तुमच्यावर. खरंच राजवीर, मी खूप प्रेम करते, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, असं नका वागू. आई असून सुद्धा असं आईपासून लांब नका राहू. त्यांना ऍक्सेप्ट करा प्लीज. तुम्ही म्हणताय ना तुमचं प्रेम आहे माझ्यावर, मग का ऐकत नाही आहात माझं? म्हणून तुम्ही दुसरं काही सांगा, मी ऐकेन, पण ही अट नाही मान्य करू शकत नाही तुमची. त्या बाईला नाही स्वीकारू शकत मी. असं असेल तर माझा निर्णय पण बदलणार नाही. ठेवते मी. मोहन, चार. रंजू कधी येणार आहे? येईल 1-2 दिवसात. ठीक. माईक, काय ठरलं मग? कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे मनवा आणि साधना वहिनीबद्दल. मोहन, सकाळी सकाळी हा विषय नको. कमाल करतेस माई, अजून किती दिवस हा विषय टाळायचा? मोहन, काल आपलं बोलणं झालंय यावर. दादा काय म्हणाला होता लक्षात आहे ना तुझ्या? तिला त्याच वेळेला शहरातून हकलवून द्यायला पाहिजे होतं. हे बघ मोहन, मला नाही वाटत तिची काही चूक होती, उलट आपण समजून घेण्यात चूक केली. कमाल करतेस माई, तिच्यामुळे काय काय दिवस पाहायला लागले हे विसरलीस का तू? मोहन थांब रे जरा. अरे नको तो विषय आता, आधीच राजवीर चिडलाय. हे बघ माई, जे पूर्वी घडलंय ते मी विसरू शकत नाही, त्यामुळे मी हे खपवून घेणार नाही. काय झालं? राजवीर, तू ऑफिसला निघालास का? हो का? नाही, तू जायची काय गरज आहे? यश आहे ना ऑफिसला. कारण काढून आराम करायची सवय तुला आहे, मला नाही. त्यामुळे मला फालतू ऍडवाइस द्यायचं नाही. राजवीर, खाऊन जातोयस ना? अरे राजवीर, बघ आता राजवीर तुझ्यावर सुद्धा रागावला. घ्याचून वहिनीची बाजू. काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. मनवा, सकाळी सकाळी तोच विषय नको पुन्हा. का असं करताय? मी बरोबरच करते. नाही आई, तुम्ही कुठेच जायचं नाही. बघ, माझा निर्णय बदलणार नाहीये, मग काही झालं तरी चालेल. ठीक आहे, मी सुब्बू मामालाच फोन करते. कोणालाही फोन कर, आता मी थांबणार नाहीये. दादा दादा दादा,
ही फाईल दाखवायची होती. कसली फाईल? आपले कस्टमर आहेत ना शेट्टी, त्यांची वर्क ऑर्डरची फाईल आहे. दादा एकदा बघून घे ना प्लीज. सॉरी सर, एकदा बघून घेता प्लीज. मी चेक केलंय, एकदा तुम्ही चेक करा ना. आता मला कामं व्यवस्थित जमतात सगळी, फॅक्टरी मधली पण. आणि साईन कोणी केली? मी केली. तू का केली साईन? का केली म्हणजे 4 दिवस तुम्ही ऑफिस मध्ये आला नाहीत म्हणून. आम्ही 4 दिवस नव्हतो म्हणजे काय तुम्हाला समजायला लागलं स्वतःला? तुला 100 वेळा सांगितलंय मी लायकीत राहायचं. कळत नाही तुला? सॉरी सर, मला वाटलं की. नाही, तुला काय वाटतं याच्याने मला काहीच फरक पडत नाही. आणि ह्याचं समजत नसेल तर घरी बसायचं. मी मालक आहे कंपनीचा, त्यामुळे सगळे डिसिजन्स मी घेणार. तू कोण आहेस? तू एम्प्लॉई आहेस. कोण आहेस तू? कोण आहेस तू? एम्प्लॉई. आम्हाला लायकीत राहायचं. नवीन पेपर्स बनवायचे आणि साईन करायला आणायचे माझ्याकडे. कळलं? मनवा, मनवा, अक्का, काय चाललंय हे? मी चालले. हे बघ, उगाच डोक्यात फूट घेऊ नकोस काही. मला कोणीही अडवू नका. बघा ना, ऐकतच नाहीयेत त्या. शहर सोडून जाणं हा मार्ग कसा असू शकतो आई? अक्का, तू बॅग दे इथे. तू कुठेही जाणार नाहीयेस. मी सांगितलं ना, मला कोणीही अडवू नका. हे बघ, हे बघ अक्का, तू जरा डोक्यात राग घालून घेऊ नको. आपण शांतपणे बोलूया यावर. आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. जाऊ द्या मला. अक्का, ऐकशील का तू जरा? आई प्लीज असं नका करू, प्लीज. अक्का, माझंही ऐकणार नाहीस का तू? मी आता शेवटचं सांगते. मला आता कोणी काहीही सांगितलं किंवा माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला ना, तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. आई थांबा. मला सांगा, आजपर्यंत तुम्ही जो संघर्ष केला तो हा आजचा दिवस पाहायला केला होता? नाही ना आई, एवढं भोगलंय तुम्ही. आणि आता फायनली ते सगळं संपणार आहे. मी म्हणाले ना तुम्हाला, राजवीर तुम्हाला आई म्हणून नक्की ऍक्सेप्ट करते. का हार मानताय तुम्ही? हार मानण्याचा प्रश्न येतोच कुठे मनवा. मी त्या दिवशीच हरले होते ज्या दिवशी माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. या बाईची सावली सुद्धा या घरावर पडता कामा नये हे ऐकलं त्याच दिवशी. आई प्लीज एकदा ऐकून घ्या माझं, प्लीज. तुला सांगितलेलं कळत नाहीये का? जाऊ दे मला. अक्का, मी तुला खूप धाडसी समजत होतो, पण मुलाबरोबरच्या या प्रेमाच्या लढाईत तू न लढताच माघार घेतेस. तुला असं वाटतं तुझ्या जाण्यानं राजवीर आणि मनवाचं आयुष्य सुखी होईल? अगं, असं नाही होणार आहे. हे का लक्षात येत नाहीये तुझ्या? पण तरीही मला इथे आता राहायचं नाहीये. प्लीज म्हणते मी तुम्हाला. मनवा, राजवीरकडे परत जा. सुखाने संसार करा. माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. सुबू, काळजी घे स्वतःची. अक्का, वाट सोड माझी मनवा. ठीक आहे, तुम्हाला जायचंय ना, जातो. पण त्याआधी आपण एक काम करायचं. चला. अगं, कुठे कुठे नेतेस तू? चला तुम्ही. मनवा, अगं सांग ना. चला तुम्ही. आई अगं, असं काय करतेस? कुठे चाललोय आपण? सांग ना मला. जिथे तुमची योग्य जागा आहे ना, तिथे चाललोय आपण. अगं,
चला आई, चला, हे तुमचंच घर आहे. नाही नको. मनवा ऐक ना माझं. आई, मी तुमचं खूप ऐकलंय, आता तुम्ही माझं ऐका. चल.